नमस्कार मंडळी, तुम्हाला माहित आहे का मेथीपासून आपण एक असा टोनर तयार करू शकतो जो आपण स्टोअर देखील करू शकतो आणि तो अजिबात खराब देखील होणार नाही। आणि या टोनरमुळे आपले केस देखील खूप जास्त लांब आणि घनदाट होतील। ज्यांना कोणाला केस गळतीची समस्या आहे त्यांच्यासाठी तर हा टोनर एक चमत्कारिक उपाय आहे। एकदा का तुम्ही हा टोनर वापरलात तर तुम्हाला आयुष्यात कधीही केस गळतीची समस्या अजिबात जाणवणार नाही। त्याचे लाईव्ह रिझल्ट देखील तुम्ही इथं पाहू शकता। बघा माझे केस किती जास्त सॉफ्ट, सिल्की आणि स्ट्रॉंग आहेत आणि लांब देखील आहेत आणि म्हणूनच तुम्ही देखील माझ्यावरती विश्वास ठेवू शकता आणि हा टोनर नक्कीच वापरू शकता। बघा हा टोनर तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे ती म्हणजे मेथीदाणा। तर मेथी ही केसांसाठी किती जास्त फायदेशीर आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही। मेथीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या केसांना मजबूत करतात आणि सोबतच दाट बनवतात। त्याप्रमाणेच मेथीमध्ये आढळणारे निकोटिक ऍसिड आपल्या केसांच्या मुळांना घट्ट अशी पकड देतात आणि त्यामुळे आपल्या केसांच्या अनेक समस्या कमी होऊन केस पटकन वाढण्यासाठी मदत देखील होते। बघा इथं आपल्याला पहिल्यांदा मेथीदाणा घ्यायचा आहे आणि हा आपल्या किचनमध्ये सहजच अवेलेबल देखील असतो। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑफलाईन स्टोअर मधून घेऊ शकता किंवा ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता। बघा यानंतर आपल्याला एक पॅन किंवा एक भांड लागणार आहे आणि त्यामध्ये बघा मी 2 चमचे मेथीदाणा इथं घालून घेतलेला आहे। माझ्याकडचा चमचा थोडासा छोटा आहे त्यामुळे मी 2 चमचे घेतलेत। जर तुमच्याकडे मोठा असेल तर 1 ते 1.5 चमचा मेथीदाणा घेतला तरीही पुरेसा होईल। आता बघा मेथीदाणा टाकल्याच्या नंतर आपला दुसरा इन्ग्रेडियंट आहे आणि तो देखील खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे कढीपत्ता। कढीपत्ता केसांना पांढरं होऊ देत नाही आणि जर तुमचे केस अगोदरपासूनच पांढरे वगैरे होत असतील ना तर हा उपाय नक्की उपयोगी आहे। त्यामुळे आता आपण याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ऍड करून घेणार आहोत। आता कढीपत्ता ऍड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये तिसरा आणि शेवटचा एक घटक ऍड करायचा आहे, तो देखील खूप महत्त्वाचा आहे। तर माझ्या घरी कोरफडीचं रोप आहे त्यामुळे मी इथं ताजी कोरफड वापरली आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इथं एक स्किप देखील करू शकता, यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात। त्यानंतर बघा आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी ऍड करायचे। पाणी फार जास्त देखील घेऊ नका आणि फार कमी देखील घेऊ नका। तुम्हाला जेवढं टोनर हवंय ना त्या प्रमाणातच पाणी घ्या। बघा आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे मिश्रण आहे ते गॅसवरती साधारणतः 10 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हे मिश्रण गॅसवरती ठेवू तेव्हा पहिल्यांदा फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आणि आपलं पाणी उकळायला सुरुवात झाली की त्यानंतर एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे ते 10 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय। बघा ही जी प्रक्रिया आहे ना याच्यामध्ये मेथी, त्याच्यानंतर आपलं जे कढीपत्ता आणि कोरफड आहे यामधील सगळी पोषक तत्व या पाण्यामध्ये उकळायला सुरुवात होते आणि पाणी उकळत असताना त्याचा रंग देखील तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आलाय। आणि त्यानंतर जेव्हा आपलं पाणी अर्ध उरतं आणि पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज होतो त्या टायमिंगला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बघा आपलं हे पाणी पूर्णपणे आता तयार झालंय आणि ते आता आपल्याला रेस्ट करण्यासाठी म्हणजेच थंड करण्यासाठी थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्यायचे। बघा जेव्हा आपण पाणी थंड करण्यासाठी ठेवतो ना तेव्हा थंड झाल्याच्या नंतर पाण्याचा जो रंग आहे ना तो आणखीन जास्त डार्क होतो आणि आपलं जे सिरम किंवा आपलं जे टोनर आहे ना ते जास्त इफेक्टिव्ह होतं। त्यानंतर हे गाळून घ्या आणि आता ना आपल्याला हे जे टोनर आहे ते 3 वेगवेगळ्या पद्धतीने केसांसाठी वापरायचे। चला मग बघूयात त्या कोणकोणत्या 3 पद्धती आहेत। तर बघा पहिल्यामध्ये ना आपल्याला टोनर बाउलमध्ये थोडंसं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्या। लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे की डॅन्ड्रफ दूर करण्यासाठी खूप जास्त मदत करतं आणि सोबतच आपलं स्कॅल्प देखील स्वच्छ ठेवतं। बघा केस धुण्याच्या ना 2 ते 3 तास अगोदर हे टोनर तुम्ही केसांना लावा आणि त्याच्यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने केस धुवा। तुमचे केस ना एकदम चमकदार होतील आणि केस गळती देखील थांबण्यासाठी खूप जास्त हेल्प होईल। त्यानंतर आता हे तर पहिला आपलं पद्धत झाली। आता दुसरी पद्धत बघूयात आपण। तर दुसऱ्या पद्धतीमध्ये काहीच करायचं नाहीये, एकदम सिंपल पद्धत आहे। तुम्हाला काय करायचं, आपल्याकडे ना अशा प्रकारची एखादी स्प्रे बॉटल वगैरे असेल ना तर ती घ्या आणि त्या स्प्रे बॉटलमध्ये आपलं जे टोनर आहे ते टाका, म्हणजे आपल्याला ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि हा जो टोनरचा स्प्रे आहे ना तो तुम्हाला केसांच्या मुळांशी स्प्रे करून घ्यायचा। केसांचे छोटे छोटे सेक्शन करायचे आणि त्याच्या रूट्समध्ये ना हा स्प्रे करून घ्यायचा आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांना मस्त असा मसाज करायचा आणि केस तसेच सोडून द्यायचे किंवा 2 तासानंतर हेअर वॉश केला ना तरी देखील चालेल। आणि तसंच केसांमध्ये ठेवलं आणि 1 ते 2 दिवसांनी जरी तुम्ही हेअर वॉश केला ना
तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही, हे स्टिकी वगैरे अजिबात नाहीये. आता तिसरी आणि शेवटची जी मेथड आहे ती आपण बघूया. तर याच्यासाठी काय करायचं, एका बाउलमध्ये ना तुमचा जो काही टोनर आहे तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचा जो कोणता शॅम्पू आहे ना तो मिसळून घ्या आणि या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. बघा, आठवड्यातून किमान 2 वेळा जर हे सगळं केलं ना तर तुमची केस गळती आहे ना ती पूर्णपणे थांबण्यासाठी मदत होईल आणि सोबतच नवीन केस देखील उगवायला मदत होईल. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जी मेथीदाणे आणि कढीपत्त्याची पानं सोबतच कोरफड आहे ना त्याची जी पेस्ट उरती ती फेकून वगैरे देऊ नका. त्याचा पेस्ट तयार करा आणि ती देखील केसांवरती अप्लाय करा. हा उपाय जर तुम्ही सातत्याने केला तर केस लांब, दाट आणि मजबूत देखील होतील. सोबतच तुमचे केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याची तुम्हाला गरज देखील लागणार नाही आणि केसांना हानी देखील पोहोचणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा अनुभव आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत आणि एका नवीन नैसर्गिक रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय बाय.